मीनवाइल एक काम कर ना बेटा, मुलांना मेसेज टाकून दे. तेच टाकतो. हा मेसेज टाकून दे, लेक्चर स्टार्ट झालंय, अटेंड करा म्हणून. ठीक आहे. ओके मित्रांनो, आज आपला जो नियोजित अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम पहिल्या प्रकरणाशी निगडित आहे. मी तुम्हाला ऑलरेडीच पहिल्या प्रकरणामध्ये आपण यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहिलीत आणि ही वैशिष्ट्ये बघत असताना एका टिपिकल शब्दप्रयोगाचा वापर आपण त्या ठिकाणी केलेला आहे. विकसनशील भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये असं आपण त्या ठिकाणी म्हटलंय. विकसनशील का म्हटलं तर त्याचं कारण मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलेलं आहे की भारत हा पूर्णतः विकसित देश नाहीये आर्थिकदृष्ट्या आणि तो अविकसित आहे असं पण म्हणता येत नाहीये. तो विकासाच्या मार्गावर आहे आणि म्हणून विकसनशील भारतीय अर्थव्यवस्था असं आपण त्याला म्हटलेलं आहे. ही वैशिष्ट्ये अभ्यासत असताना मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की काही अविकसित पार्ट आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि काही विकसित पार्ट आहे, त्याचं कॉम्बिनेशन एकत्रीकरण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही विकासाच्या मार्गाने वाटचाल करत आहे. आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेची विकसित अर्थव्यवस्थांबरोबर जी तुलना आहे ती तुलना पाहणार आहोत. ही तुलना करत असताना प्रामुख्याने 5 घटकांचा विचार या ठिकाणी केला जातो. तर ते 5 घटक कोणते आहेत? तर त्या 5 घटकांमध्ये साधारणपणे नॅशनल इन्कम राष्ट्रीय उत्पन्न, त्यानंतर दरडोई उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम, शेती ऍग्रिकल्चर म्हणूयात आपण त्याला, उद्योग इंडस्ट्री म्हणजे औद्योगिक क्षेत्र आणि सर्व्हिस सेक्टर सेवा क्षेत्र, या सगळ्या क्षेत्रांचा विचार 5 क्षेत्र आहेत. या 5 क्षेत्रांच्या बाबतीत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असेल, दरडोई उत्पन्न असेल, शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल किंवा सेवा क्षेत्र असेल, या 5 क्षेत्रांचा भारतीय अर्थव्यवस्थेतील या 5 क्षेत्रांचा विकसित अर्थव्यवस्थेशी क्षेत्रांची विकसित अर्थव्यवस्थांशी तुलना केलेली आहे. म्हणजे ही 5 क्षेत्र विकसित अर्थव्यवस्थांमध्ये कशी आहेत, किती प्रगतीपथावर आहेत आणि भारत त्या बाबतीत कोणत्या लेवलला आहे, कोणत्या स्तरावर आहे हे आपल्याला त्या अनुषंगाने पाहायचं आहे. आणि त्यातून 100% आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेची जी स्थिती आहे, आजची स्थिती, ती आर्थिकदृष्ट्या समाधानकारक आहे, असमाधानकारक आहे का किंवा कशी, हे आपल्याला शोधता येतं. आणि म्हणून
आपण हे 5 घटक जे अभ्यासणार आहोत ते पुन्हा एकदा रिपीट करतोय. राष्ट्रीय उत्पन्न, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न, शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र, या सगळ्या क्षेत्रांच्या बाबतीत आपल्याला विकसित राष्ट्रांशी भारतीय अर्थव्यवस्थेची तुलना करायची आहे. तर आपण त्याबद्दलची थोडीशी प्रस्तावना पाहूया. तुम्ही स्क्रीनवर बघताय सगळे, आवाज येतोय माझ्याकडे सगळ्यांना? हॅलो हॅलो सर. ओके, तुम्ही स्क्रीनवर पाहता इथे आपण प्रास्ताविकामध्ये थोडस सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काय? भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे. म्यूट करू का सगळ्यांना? तुम्ही शांत नाही बसणार आहेत का? म्यूट करूयात का? ठीक आहे, म्यूट करतो म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे असे संबोधले जाते. आता विकसनशील का म्हणतात हे मी रिपीट करणार नाही, विकासाच्या मार्गावर आहे. आज जगामध्ये काही देश आर्थिकदृष्ट्या प्रगत आहेत, काही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत, तर काही देश आर्थिकदृष्ट्या अप्रगत आहेत. भारताचं स्थान कुठे आहे हे आपण पाहतो. भारत आर्थिक प्रगतीच्या मार्गाने दिशेने वाटचाल करतोय म्हणून त्याला आपण विकसनशील म्हटलंय. पण जगामध्ये अविकसित राष्ट्र सुद्धा आहेत आणि विकसित राष्ट्र सुद्धा आहेत. मग त्या बाबीचा विचार करून भारत विकसित राष्ट्रांच्या बाबतीत नेमका कुठे आहे? आपला अविकसित राष्ट्रांशी भारतीय अर्थव्यवस्थेची तुलना करायची नाही, पण देशाला आर्थिक प्रगती करायची आहे. त्यासाठी देशातील राष्ट्रीय उत्पन्न असेल, दरडोई उत्पन्न असेल, शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल किंवा सेवा क्षेत्र असेल, या पाचही क्षेत्रांचं कंपॅरिझन किंवा तुलना जी आहे ती विकसित राष्ट्रांतील अर्थव्यवस्थांशी करायची आहे. आणि त्यासाठी हे टायटल आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला दिलेलं आहे. आपण पाहतो की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशामध्ये पंचवार्षिक योजना लागू केल्या किंवा आर्थिक नियोजनाचा अवलंब आर्थिक विकासासाठी केला. आता तुम्ही म्हणाल आर्थिक नियोजन किंवा आर्थिक नियोजनाचा कालावधी, मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये म्हटलंय की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पंचवार्षिक योजनांची निर्मिती झाली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकालातून ते 5 वर्षांसाठी सरकार स्थापन करतात. आजही राज्यघटनेने आपल्याला त्या पद्धतीचा अधिकार दिलेला आहे. 5 वर्षांसाठी योजना तयार केल्या जातात, त्याला पंचवार्षिक योजना म्हणतो. आणि या पंचवार्षिक योजनांना आर्थिक नियोजनाचा कालावधी किंवा नियोजन कालावधी असं म्हटलं जातं, हे सगळ्यांना माहित आहे. तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशामध्ये नियोजन कालावधीची सुरुवात करण्यात आली. आणि या नियोजन कालावधीमध्ये शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रांना प्राधान्य देण्याचं काम केलं. प्रत्येक क्षेत्राला विकासासाठी संधी प्राप्त करून दिल्या. आर्थिक विकास या क्षेत्रांचा कसा होईल यासाठी अनेक योजना या क्षेत्रासाठी लागू करण्यात आल्या. आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय की देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशाचा आर्थिक विकास इतक्या प्रमाणात झालेला नव्हता, कारण तोपर्यंत तर इंग्रजांचं वर्चस्व होतं राष्ट्रावर. इंग्रजांनी सगळी संपत्ती वाहून नेण्याचं काम केलं प्रामुख्याने, किंवा त्या देशाच्या आर्थिक फायद्यासाठी किंवा हितासाठी आपल्या भारतीय संपत्तीचा वापर केलेला आपल्याला आढळतो. मग ते नॅचरल संपदा असेल, मनुष्य संपदा असेल, म्हणजे गुलामगिरी पिळवणूक लोकांची केलेली आहे, भारतीय लोकांना त्रास दिलेला आहे, हे आपण पाहतो. आणि त्या काळामध्ये जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशाचा आर्थिक विकास इतक्या प्रमाणात झालेला नव्हता. पण आज आपण पाहतोय की देशाचा आर्थिक विकास बऱ्यापैकी जेव्हा स्वातंत्र्य मिळालं होतं त्याच्या तुलनेत दिसून येतो. मला असं म्हणायचं नाही की देशाचा खूप आर्थिक विकास झालाय, पण तरी सुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच्या बाबतीत जर विचार केला त्या आर्थिक विकासाची, तर आजचा विकास हा समाधानकारक आहे असं म्हटलं तर याचा अर्थ ज्या पंचवार्षिक योजना निर्माण केल्या जातात त्या योजना त्या क्षेत्राला प्राधान्य देतात आणि त्या क्षेत्रावर अपेक्षित खर्च करतात आणि म्हणून त्या क्षेत्राचा विकास त्या ठिकाणी होत असतो. आणि त्यातून आपल्याला असं दिसतंय की पंचवार्षिक योजनांमुळे देशामध्ये आर्थिक विकास घडून येतो. पण हा घडलेला आर्थिक विकास समाधानकारक आहे किंवा नाही हे बघा, इथे स्क्रीनवर तुम्ही पाहताय. भारतीय अर्थव्यवस्थेची आर्थिक विकासाच्या दृष्टीने असलेली वाटचाल ही समाधानकारक आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेची जगातील इतर विकसित अर्थव्यवस्थांबरोबर
तुलना करणे आवश्यक ठरते. म्हणूनच आपण टायटल पाहतोय की भारतीय अर्थव्यवस्थेची विकसित अर्थव्यवस्थांबरोबर तुलना. आर्थिक विकास भारताचा घडतो आहे, पण तो कितपत आहे, किती प्रमाणात आहे, किती प्रमाणात आर्थिक विकास झाला आहे आणि किती प्रमाणात आर्थिक विकास साध्य करायचा आहे, हे जेव्हा समजून घ्यायचं असेल तर देशाच्या आर्थिक बाबीची तुलना, आर्थिक विकासाची तुलना ही प्रगत राष्ट्रांच्या आर्थिक व्यवस्थांशी किंवा अर्थव्यवस्थांशी करणं क्रमप्राप्त ठरतं, गरजेचं ठरतं. आपण इथे पुढे पहा, शेवटचा पॅरा आहे. 2014च्या जागतिक विकास अहवालानुसार ज्या देशातील दरडोई उत्पन्न 1035 पेक्षा कमी आहे, अशा देशांचा समावेश कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये केला जातो. कमी आर्थिक उत्पन्न किंवा कमी आर्थिक विकास कोणत्या देशांचा? $1035 इतकं आर्थिक उत्पन्न असेल तर त्या देशांच्या अर्थव्यवस्थेचा विकास झालेला नाही किंवा कमी प्रमाणात झालेला आहे असं आपण म्हणतो. त्यानंतर 1036 ते $12,615 पर्यंत ज्या देशांचा आर्थिक विकास झालेला आहे किंवा त्या देशांचं उत्पन्न आहे, त्या देशांचा आर्थिक विकास मध्यम स्वरूपाचा आहे असं आपण म्हणतो. भारत त्याच्यातच म्हणतो मध्यम स्वरूपाच्या आर्थिक विकासामध्ये. आणि $12,650 पेक्षा जास्त आर्थिक उत्पन्न ज्या देशांचं आहे ते देश आर्थिकदृष्ट्या प्रगत देश आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे 2014च्या अहवालामध्ये हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. आणि या स्थितीवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपण कमी उत्पन्न असणाऱ्या देशांच्या गटात सुद्धा नाही आणि जास्त उत्पन्न असणाऱ्या देशांच्या गटात सुद्धा नाही, तर आपण मध्यम स्वरूपाचं आर्थिक उत्पन्न असणाऱ्या देशांच्या गटात आहोत. आणि म्हणूनच आपली अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे असं आपण म्हणतो. तर इतर देशांच्या अर्थव्यवस्थांची तुलना करत असताना आपल्याला अनेक देशांचा विचार किंवा समावेश त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. तुम्ही पाहता इंग्लंड, अमेरिका, जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा प्रकारच्या देशांमध्ये किंवा देशांचा प्रचंड प्रमाणात आर्थिक विकास झालेला आहे. आणि म्हणून आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची तुलना ही त्या देशांतील आर्थिक बाबींशी केली जाते. मग आर्थिक बाबींशी तुलना करत असताना शेती क्षेत्राच्या बाबतीत केली जाते, उद्योग क्षेत्राच्या बाबतीत केली जाते, सेवा क्षेत्राच्या बाबतीत केली जाते, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत तुलना केली जाते आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत तुलना केली जाते. तर तुलना करत असताना पहिला घटक कन्सिडर केला जातो तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, की ज्याला आपण नॅशनल इन्कम म्हणतो. त्याविषयी आपण अभ्यास करूयात. बघा, राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आपल्याला या पद्धतीने करता येईल. कशी? राष्ट्रीय उत्पन्न हे एका कालावधीसाठी मोजलं जातं आणि तो कालावधी असतो एका आर्थिक वर्षाचा कालावधी. आणि हा कालावधी कधी सुरू होतो आणि कधी संपतो? 1 एप्रिल ला आर्थिक वर्ष सुरू होतं प्रत्येक वर्षाच्या 1 एप्रिल मध्ये आणि 31 मार्चला आर्थिक वर्ष संपतं. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीचा विचार राष्ट्रीय उत्पन्नासाठी केला जातो. त्या कालावधीतील राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. ते कसं मोजलं जातं? त्याचं मोजमाप करण्यासाठी अवलंब केला जातो किंवा जी साधनं वापरली जातात ती साधनं आहेत एकूण उत्पादन, देशातील एकूण उत्पादन. आणि मग त्या उत्पादनाचं 2 भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तुम्ही पाहता, वस्तूंचं वर्गीकरण आणि सेवांचं वर्गीकरण. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत उत्पादित झालेल्या देशामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचे मोजमाप पैशाच्या स्वरूपात करणे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. मी डेफिनिशन किंवा व्याख्या रिपीट करतो आहे. विशिष्ट कालावधीत, मग हा कालावधी कोणता असतो? आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचं मोजमाप हे पैशात केलं जातं. त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. म्हणजे देशामध्ये तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांची जी किंमत आहे त्या आणि ती जी किंमत आहे त्याचं पैशाच्या स्वरूपात मोजमाप केलं जातं. त्या मोजमापाला राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. तुम्ही पाहता, वस्तू आणि सेवांशी निगडीत आपल्या गरजांचं समाधान अवलंबून आहे, बरोबर ना? मग ते शेती क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये वस्तू आणि सेवांना प्राधान्य असतं. उदाहरणार्थ शेती म्हटलं तर वस्तू काय? तर धनधान्य वस्तू स्वरूपात आपल्याला उत्पादित होत असतं किंवा मिळतं. त्याची किंमत पैशात मोजली जाते. औद्योगिक क्षेत्रामार्फत ज्या ज्या उद्योग व्यवसायांमार्फत वस्तू उत्पादित केल्या जातात त्या सगळ्या वस्तूंची किंमत
पैशात मोजली जाते. सेवा क्षेत्रामार्फत ज्या ज्या सेवा प्रदान केल्या जातात त्या सगळ्या सेवांची किंमत पैशात मोजली जाते. याचा अर्थ काय की देशामध्ये एका आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवा यांचं पैशाच्या स्वरूपात मोजमाप केलं तर त्या पैशाच्या मोजमापाला एकूण राष्ट्रीय उत्पन्न किंवा राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. येते लक्षात सगळ्यांच्या. आता भारताच्या बाबतीत हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या बाबतीत जर मोजमाप आपण केलं एका आर्थिक वर्षामध्ये, फॉर एक्झाम्पल 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत जर आपल्या देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं मोजमाप हे पैशात केलं तर त्याच कालावधीमध्ये विकसित राष्ट्रांमध्ये वस्तू आणि सेवांचं मोजमाप पैशात केलं आहे ते किती आहे या बाबीशी तुलना केली जाते. आणि मग एका आर्थिक वर्षातील भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची तुलना विकसित राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्नाशी किंवा विकसित राष्ट्रांच्या एका वेळी तुम्हाला ती तुलना अनेक राष्ट्रांशी करता येते. उदाहरणार्थ इथे एक चार्ट दिलेला आहे. काय म्हटलंय, देश दिलेत आणि देशांच्या पुढे एकूण राष्ट्रीय उत्पन्न दिलंय. तर अमेरिकेचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न एका आर्थिक वर्षामध्ये 9.78 ट्रिलियन आहे. त्याच्यानंतर इंग्लंडचं 1.48 ट्रिलियन आहे. जपानचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न 4.52 ट्रिलियन आहे. आणि त्याच वेळी त्या आर्थिक वर्षात भारताचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न हे 477 बिलियन आहे. आता ट्रिलियन आणि बिलियन मधला अर्थ तुम्ही समजता किंवा फरक तुम्ही समजता. मिलियन, बिलियन आणि मग ट्रिलियन. तर 100 पटीने वाढ त्यामध्ये होत असते. तर भारताचं उत्पन्न 2001 मधलं डॉलर्स मध्ये दिलेलं आहे 477 बिलियन. त्याच वेळेला अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न हे 9.78 ट्रिलियन होतं. इंग्लंडचं उत्पन्न 1.48 ट्रिलियन इतकं होतं आणि जपानचं उत्पन्न 4.52 ट्रिलियन इतकं होतं. आणि भारताचं उत्पन्न फक्त 477 बिलियन होतं 2001 मध्ये. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की विकसित राष्ट्रांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था अजून किती मागे आहे आणि किती आर्थिक प्रगती करायची आहे. म्हणजे खूप मोठा ह्यूज गॅप आपण म्हणतो, प्रचंड मोठा गॅप आहे की तो गॅप जर भरून काढला तरच भारताला विकसित राष्ट्रीय अर्थव्यवस्थांमध्ये किंवा त्यांच्या बरोबरीने बसता येऊ शकतं. अन्यथा भारताला विकसित अर्थव्यवस्था म्हणता येत नाही किंवा म्हणता येणार देखील नाही. जोपर्यंत हा गॅप भरून निघणार नाही तोपर्यंत भारत हा विकसनशील राष्ट्र आहे असंच त्या ठिकाणी म्हणावं लागणार आहे. कारण आपण पाहतोय की विकसित राष्ट्रांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेपासून मिळणारं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते विकसित राष्ट्रांच्या तुलनेत खूप कमी आहे. येते लक्षात. हा झाला पहिला मुद्दा किंवा पहिला घटक, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, की ज्याची आपण तुलना विकसित राष्ट्रांशी केलेली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची तुलना राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत विकसित अर्थव्यवस्थांशी केलेली आहे. दुसरा मुद्दा आहे दरडोई उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम. कसं काढलं जातं दरडोई उत्पन्न? मी तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या सांगितली. काय, पुन्हा एकदा रिपीट करूयात. राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या काय होती? एका विशिष्ट कालावधीत म्हणजे एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत देशामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचे मोजमाप पैशाच्या स्वरूपात करणे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. ओके. आता दरडोई उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम. आपण आता एकूण राष्ट्रीय उत्पन्न पाहिलं म्हणजे देशाचं एकूण उत्पन्न पाहिलं. आता आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न पाहायचं, त्याला आपण पर कॅपिटा इन्कम असं म्हणतो. कसं काढलं तर पर कॅपिटा इन्कम किंवा दरडोई उत्पन्न? येस. तर त्याचं सूत्र असं आहे किंवा व्याख्या अशी आहे, देशाचं जे एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे, येते लक्षात सगळ्यांच्या, देशाचं आपण वरती पाहिलं एकूण राष्ट्रीय उत्पन्न पहिल्या मुद्द्यामध्ये, देशाचं जे एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याला देशातील संपूर्ण लोकसंख्येने डिव्हाइड करणे. देशातील संपूर्ण लोकसंख्येने एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला डिव्हाइड केलं तर तुम्हाला मिळतं पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न. म्हणजे देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी एका व्यक्तीवर त्या उत्पन्नाचा किती हिस्सा वाटला जातो हे तुमच्या लक्षात येतं. आणि त्यालाच आपण
पर कॅपिटा इन्कम असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता बघा, पर कॅपिटा इन्कम हे प्रत्येक व्यक्तीनुसार डिवाइड होत असतं. जर पर कॅपिटा इन्कम वाढवायचं असेल, म्हणजे देशाची एकूण राष्ट्रीय संपत्ती किंवा राष्ट्रीय उत्पन्न लोकांना विभागून द्यायचं असेल किंवा वितरित करायचं असेल, तर पर कॅपिटा इन्कम हे केव्हा जास्त असणार आहे? केव्हा जास्त असणार आहे? मी तुम्हाला अलाउ करतोय, अनम्यूट करतोय, तुम्ही मला सांगा. येस, आवाज येतो बेटा माझा सगळ्यांना? हॅलो. हा बेटा, आवाज येतोय? हो. ओके. देशातील जनतेचं दरडोई उत्पन्न केव्हा वाढेल, असा माझा प्रश्न आहे. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये त्याचा आन्सर दिलं तरी चालणार आहे. आज वस्तुस्थिती अशी आहे की देशातील जनतेचं दरडोई उत्पन्न हे कमी आहे. भारतीय जनतेचं दरडोई उत्पन्न कमी आहे. जर त्यामध्ये वाढ करायची असेल तर काय असणं अपेक्षित आहे, काय करावं लागणार आहे? यस, anybody else can tell me? हॅलो. हा, चॅट बॉक्स मध्ये काय म्हटलं? एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले एकूण लोकसंख्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्याने. ओके, म्हणजे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न कसं काढायचं त्याचं सूत्र इथे बेटा मांडलंय, तू आकाश लोखंडे. बरोबर आहे, व्हेरी गुड. आता आपल्याला काय करायचं आहे? रोजगार. दीक्षाने उत्तर दिले रोजगार. रोजगारात काय करायचे? वाढ करायची. व्हेरी गुड, चांगला प्रयत्न आहे बेटा. ठीक आहे, रोजगारात वाढ झाली तर देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न एकूण राष्ट्रीय उत्पन्न वाढवून दरडोई उत्पन्नात वाढ होईल. व्हेरी गुड. आणखी कोणाला काय सांगता येईल? येस, रोजगारात वाढ. ओके, दीक्षाचं उत्तर मी पाहिलेलं आहे. अजून तुम्ही बोलू शकता बरं का. आता मी सगळ्यांना अनम्यूट केलंय ना, तुम्ही बोलू शकता. येस, आता कोण काय म्हणतंय चॅट बॉक्स मध्ये आपण पाहूयात. बेकारी कमी करणे. व्हेरी गुड. बेकारी किंवा बेरोजगारी, खूप छान उत्तर आहे. फक्त उत्तर काय आहे? वरच्या मुद्द्याशी रिलेटेड आहे. रोजगारात वाढ झाली म्हणजे बेरोजगारी कमी झाली. येते लक्षात? रोजगार वाढला म्हणजे काय झालं? बेरोजगारी कमी झाली. आणखी काय करता येईल दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी? येस, दोन्ही उत्तर फार समर्पक आहेत, छान उत्तर आहेत. आणखी उत्तर अपेक्षित आहेत, म्हणूनच मी तुम्हाला विचारतो आहे. बोलू शकाल कुणी? ठीक आहे, तुमची उत्तरं मी पाहिलेली आहेत. अभिनंदन. उद्योगधंद्यात वाढ करणे. येस बेटा. हा, उद्योगधंद्यामध्ये वाढ करणे. व्हेरी गुड. उद्योगांच्या संख्येत वाढ करणे. देशामध्ये आज सगळ्या स्तरावर, सगळ्याच भौगोलिक प्रदेशात पुरेसे उद्योग नाहीत. येस, आय एम ऍग्री विथ यू. व्हेरी गुड. देन बेकारी कमी होईल. लोकसंख्या नियंत्रणात आणल्यावर उत्पादन वाढेल. कुणी दिले उत्तर? प्रीती दुसाने. कुणी दिलंय? प्रीती दुसाने. अभिनंदन दीदी, अतिशय समर्पक उत्तर आहे. देशाची लोकसंख्या कमी झाली तर आपोआप देशातील जनतेचं दरडोई उत्पन्न वाढणार आहे. मग काय करावं लागेल त्यासाठी? एक मिनिट, आता कोणीतरी मला पुन्हा मेसेज दिलाय. ओके, वेलकम. येस, मग काय करावं लागणार आहे? देशातील लोकसंख्या कमी करायची आहे. आपण काय करू शकतो? व्हॉट कॅन वी डू?
Yes, I'm waiting for your answer. एकच मिनिट. ओके. कुटुंब व्यवस्थापन. आकाश, अभिनंदन. व्हेरी गुड. कुटुंब व्यवस्थापन केलं म्हणजे कुटुंबातील सदस्यांची संख्या मर्यादित जर ठेवली तर निश्चितपणे कमी सदस्य असतील, जे उत्पन्न 10 लोकांवर 15 लोकांवर, आता मी जास्त म्हणत नाही, आता तेवढी सदस्य संख्या राहिली नाही कुटुंबाची, पण पूर्वी आपण पाहत होतो की कुटुंबातील सदस्यांची संख्या ही अमर्यादित होती आणि त्यामुळे काय झालं होतं, कुटुंबाचं एकूण आर्थिक उत्पन्न हे जास्त लोकांवर डिवाइड होत होतं. बरोबर. हम दो हमारे दो या नियमाचे पालन करणे. बेटा नाव तुझं छान आहे, पण तिथे जे डिस्प्ले होते ना ज्या पद्धतीने, ते योग्य नाही वाटत आहे. मग मी तुला काय म्हणू आता, चॅट बॉक्स मध्ये सगळे पाहतील, बरोबर ना, पण मला ते नाव नाही आवडलं, म्हणून मी ते नाव बोलत नाही. पण उत्तर अतिशय समर्पक आहे. हम दो हमारे दो या सरकारने घालून दिलेल्या नियमाचं पालन करणे. आता पुढे बोलू का मी, हम दो हमारी एक और हमारा एक. तुम्ही म्हणाल सर आता बस झालं, मी अगोदर काय म्हटले, हमारी एक, नंतर हमारा एक असं पण म्हटलेलं आहे. ते म्हणण्याचं कारण तुम्ही सगळे जाणता. देशामध्ये मुलींचं प्रमाण आणि मुलांचं प्रमाण यामध्ये विसंगती आपल्याला आढळून येते. मुलींच्या जन्माला नाकारलं गेलं होतं आणि त्यामुळे मुलींचं प्रमाण कमी झालंय आणि त्यामुळे आपण पहिला प्रेफरन्स आता कोणाला देणार आहोत, आपल्याला हे सम प्रमाणात ठेवायचं आहे म्हणून मुलींना प्राधान्य दिलं. पण असं नाही की प्राधान्य फक्त मुलींनाच आहे. हमारी एक किंवा हमारा एक असंही आपण करू शकतो. यस, तुम्ही ऍग्री आता या बाबतीत? हॅलो हॅलो, ठीक आहे, तुम्ही ऍग्री असाल नसाल, पण मी जे बोललेलो आहे त्या बोलण्याच्या दिशेने निश्चितपणे तुम्ही विचार करा. आज देशाला लोकसंख्या नियंत्रित करण्याची प्रचंड गरज आहे. कारण आपण मागच्या टायटल मध्ये असं अभ्यासलेलं आहे की देशाची लोकसंख्या ही जास्त आहे आणि जास्त असल्यामुळे काय झालंय, देशामध्ये बेरोजगारी, दारिद्र्य, असमानता या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यात. म्हणजे याचा अर्थ काय की लोकसंख्या नियंत्रित होणं अपेक्षित आहे. तर लोकसंख्या नियंत्रित होत असताना हम दो हमारे दो या नियमाचं पालन करून आपण त्याही पलीकडे जाऊन हम दो हमारा एक किंवा हमारी एक या नियमाचं सुद्धा पालन करू शकतो. इथे मात्र काही कुणाचं बंधन नाही. जे सुज्ञ नागरिक आहेत ते कदाचित या नियमाचं पालन करतात. एकाच आपत्त्याला जन्म देऊन बघा, देशाची जबाबदारी, देशाचं संकट ते आपल्या खांद्यावर घेतात आणि देशाला लोकसंख्येच्या संकटातून सावरण्याचं काम करतात. म्हणून आपण देखील आता सगळे सुज्ञ नागरिक आहे. अलीकडे बऱ्यापैकी अवेअरनेस निर्माण झाले की लोकसंख्या वाढल्यामुळे त्याचे दुष्परिणाम काय होतात. बेरोजगारी, मारामारी, चोऱ्या, दरोडे, सगळ्या गोष्टींना या ठिकाणी चालना मिळते. तर लोकसंख्या जर नियंत्रित असेल तर 100% या गोष्टींना त्या ठिकाणी चालना मिळणार आहे. तात्पर्य काय आलंय, आपण कोणत्या बाबतीत आता एकमत झालो, दरडोई उत्पन्न वाढायचं असेल तर देशातील लोकसंख्या कमी असणं अपेक्षित आहे. आपण आज पाहतोय भारताची लोकसंख्या ही जगामध्ये क्रमांक 2 ची सर्वाधिक लोकसंख्या आहे. चीनच्या पाठोपाठ भारताचा नंबर लागतो आणि मी म्हणेन चीनच्या तुलनेत भारताचं क्षेत्रफळ जास्त आहे आणि त्यामुळे या क्षेत्रफळावर देशामध्ये लोकसंख्या डिवाइड झाली आहे आणि म्हणून मी म्हणेल चीनपेक्षाही भारताची लोकसंख्या जास्त आहे. कारण देशाला लाभलेलं क्षेत्रफळ खूप आहे भारत देशाला आणि भारतामध्ये प्रचंड लोकसंख्या राहते. ही लोकसंख्या जेवढी राहते त्या सगळ्या लोकसंख्येच्या डोक्यावर म्हणजे दरडोई देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न वाटलं जातं, विभागलं जातं आणि म्हणून भारतामध्ये
दरडोई उत्पन्नाचं प्रमाण प्रचंड कमी आहे. जर आपण भारतीय दरडोई उत्पन्नाची तुलना विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांशी केली तर आपल्याला फरक निश्चितपणे आढळून येतो. बघा, भारतीयांचं दरडोई उत्पन्न किती आहे त्याविषयी एक आकडेवारी दिली, ती आकडेवारी मी वाचतो. बघा, भारत आणि विकसित देशांचे दरडोई उत्पन्न 2012 मध्ये डॉलर्स मध्ये काउंट केलेलं आहे. तर ते दरडोई उत्पन्न जे आहे ते या पद्धतीने आहे. भारताचं दरडोई उत्पन्न $1530 मध्ये दिलेलं आहे, ते लक्षात घ्या. लक्षात ठेवा, भारताचं दरडोई उत्पन्न किती म्हटलंय? $1530. त्यानंतर स्वित्झर्लंडचं दरडोई उत्पन्न आहे $82,730. फरक लक्षात येतोय? 1530 आणि 82,730. खूप प्रचंड तफावत आहे दरडोई उत्पन्नामध्ये. त्यामुळे स्वित्झर्लंडच्या अर्थव्यवस्थेचा विकास खूप आहे हे आपल्याला सांगायला दुसरं कोणी सांगायला नको, हे आपण स्वतःहून समजून घेऊ शकतो. त्यानंतर अमेरिकेचे दरडोई उत्पन्न डॉलर्स मध्ये 50,120 इतके आहे, स्वित्झर्लंडच्या खालोखाल. पण भारताच्या तुलनेत मात्र ते प्रचंड आहे. त्यानंतर जपानचं दरडोई उत्पन्न $47,870. नंतर जर्मनीचं $44,010. त्यानंतर इंग्लंडचं $38,250. चीनचं आहे $5,740. आपण चीनला कमी लेखत असाल कदाचित, पण दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत चीन हा भारतापेक्षा पुढे आहे. चीनचं डॉलर्स मध्ये असलेलं दरडोई उत्पन्न $5,740 आहे. त्याच वेळेला भारताचं दरडोई उत्पन्न हे $1,530 इतकंच आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल विकसित राष्ट्रांच्या तुलनेत, आता चीनला विकसित राष्ट्र आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे, कारण इतर देशांच्या तुलनेत जरी त्याचं दरडोई उत्पन्न कमी असेल पण भारताच्या तुलनेत ते निश्चितपणे जास्त आहे. चीनच्या आर्थिक व्यवस्थेचा विकास कसा झालेला आहे हे आपण पाहतो, कारण चीन बनावटीच्या वस्तू जागतिक बाजारपेठेमध्ये विक्रीला आहेत आणि जागतिक ग्राहकांचा लाभ चीनच्या बाजारपेठेला किंवा अर्थव्यवस्थेला झालाय आणि म्हणून चीनचं दरडोई उत्पन्न हे भारतीय दरडोई उत्पन्नापेक्षा निश्चितपणे जास्त आहे. चायना मेड हा शब्द प्रयोग जसा भारतात प्रचलित आहे तसा जगातील सगळ्या देशांमध्ये प्रचलित आहे. तिथे कोणी म्हणणार नाही इंडिया मेड. हा इंडिया मेड शब्द जास्त प्रचलित झालेला नाहीये, पण चायना मेड हा शब्द निर्माण झालाय कारण चायनामध्ये औद्योगिक उत्क्रांती झाली, क्रांती झाली आणि त्यामुळे चीनला भारतापेक्षा जास्त आर्थिक उत्पन्न मिळतं. हे आपण आता आकडेवारीच्या अनुषंगाने प्रूव्ह केलेलं आहे, बरोबर ना? याचा अर्थ काय की देशाला, भारत देशाला किंवा भारतीय अर्थव्यवस्थेतील जे लोक आहेत त्यांचं दरडोई उत्पन्न वाढायचं असेल तर देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न वाढणं अपेक्षित आहे. जर ते देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न वाढत नसेल तर आपल्याला भारताची लोकसंख्या कमी करणं गरजेचं आहे आणि मग ही लोकसंख्या कशी कमी होणार आहे तर त्याविषयीच्या उपाययोजना तुम्ही स्वतः सांगितल्यात. मी खूप अभिनंदन करतो तुमचं की तुम्ही छान प्रकारच्या उपाययोजना सांगितल्यात. मग आता आपली सगळ्यांची जबाबदारी येते काय, देशाची अर्थव्यवस्था कशी मर्यादित राहील, सीमित राहील, यासाठी आम्ही सगळ्यांना मार्गदर्शन करणं आणि तुम्ही सुद्धा इतरांना ते पटवून देणं हे फार गरजेचं आहे. तात्पर्य, कुटुंबातील सदस्यांची संख्या ही मर्यादित ठेवली तर त्या कुटुंबातील लोकांचं दरडोई उत्पन्न हे वाढणार आहे. इजंट इट? ओके. तिसरा मुद्दा ऐकले ते सगळ्यांना बेटा? मी अनम्यूट केले सगळ्यांना, ऐकताय सगळे? हॅलो हॅलो. ओके. आता पुढचा नंबर आहे, हो ऐकायला येते, ठीक आहे, काही हरकत नाही. आता थर्ड पॉइंट आहे शेती. आता शेतीविषयी मी फारसं काही सांगायला नको का? सांगायचंय शेतीविषयी मी काय सांगणार शेतीबद्दल? तुम्ही सगळे जाणतात. काय जाणतात मग मला सांगा, सांगा मला. शेतीच्या बाबतीत भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे? जर आपण शेतीच्या बाबतीत विकसित राष्ट्रांशी तुलना केली तर कोणता फरक दिसून येऊ शकतो? येस,
कोण सांगेल मला? आपले 2.5 मिनिट शिल्लक आहेत. त्या 2.5 मिनिटांमध्ये आपल्याला शेती संदर्भात जेवढं शिकता येईल तेवढं शिकणार आहोत. काय सांगता येईल बेटा शेतीच्या संदर्भात? तुम्ही बोललात तरी चालणार आहे. चॅट बॉक्सच्या माध्यमातून बोललात तरी चालेल, पर्सनली बोललात तरी चालेल. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परत रिपीट केलंय मी. बरोबर आहे की नाही? ओके, आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा झालाय. ओके, कुणाल? शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेती क्षेत्रामुळे भारत देशाला प्रचंड प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळतं. मान्य करा अगर करू नका, पण देशामध्ये शेती क्षेत्राचं प्रमाण हे प्रचंड आहे. शेतकरी राजा आहे. व्हेरी गुड. शेतकरी राजा आहे, पण गुलामची वागणूक राजाला मिळते हे मात्र तितकंच खरं आहे. की काय मिळते? तर हा राजा जो आहे ना तो असंघटित आहे, तो संघटित होण्याची आवश्यकता आहे. येते लक्षात? इथे देशामध्ये भारताला जेवढं भूप्रदेश किंवा क्षेत्रफळ लाभलेलं आहे ते प्रचंड आहे आणि व्हरायटी आहे. निसर्गाने दिलेल्या साधनांमध्ये विपुलता आहे. डोंगरदऱ्या आहेत, पाणी आहे, जंगल आहे, भूसखल प्रदेश आहे, पठार भाग आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. प्रचंड प्रमाणात नॅचरल संपदा भारताला प्रदान झालेली आहे, ती निसर्गाने बहाल केली आहे असं मी म्हणेल. आणि भारतामध्ये शेतीसाठी अतिशय उपयुक्त आणि पूरक असं वातावरण आहे. पाऊस म्हणजे भारतामध्ये तर आपण 3 ऋतू पाहतो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. पावसाळ्यात जो पाऊस पडतो त्या पाण्याचं नियोजन करून पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याचं